आदेश मेरे गुरु को आदेश, मेरे माता पिता को आदेश, मेरे नातों को आदेश, अलग निरंजन। आज मी व्हिडिओ बनवायचं कारण असं का मला बरेचसे फोन येतात का बाबा माझी आई मला रागवती, माझी बायको मला रागवती, माझे घरचे मला रागवतात, त्याच्यात माझे काही शिष्य पण आहे. तर त्यांच्या बायका, त्यांच्या आया, त्यांच्या परिवार त्यांना असं सांगतात की ह्या नाथांची भक्ती करू नको, हे नाथ संसार कुटुंब सोडायला लावतात, असं त्यांच्या मनामध्ये भीती घालून दिली. तर मला सांगा, माझे नाथ असे का करतील? कुठला देव तो कुटुंब तोडतो? कुठला देव संसार करायला लावत नाही? मी स्वतः संसारिक आहे. मी कोणता कुटुंब सोडून मी देवाची भक्ती करतोय? नाही करत आहे. आणि आतापर्यंत मला असा आदेश पण आला नाही का तू संसार सोडून दे, किंवा जो कोणी बोलत असेल त्यांनी माझ्या समोर या का नाथ संसार तोडायला लावतात किंवा नाथ आपल्याला फिरायला लावतात, असं कधीही होत नाही. माझे बडेबाबा मच्छिंद्रनाथ असं कधीच होऊ देणार नाही. आणि असा कुठलाही नाथपंथी नाही का तो असं मला सिद्ध करून दाखवल का नवनाथ हे संसार करू देत नाही. हा तुमच्या डोक्यामध्ये भ्रम तयार झालेला आहे. तर तो भ्रम सर्वात पहिलं काढा. त्या माता माऊलीला माझं एवढंच म्हणणं आहे का जो कोणी तुमच्या घरामध्ये नाथांची भक्ती करत असेल तर तुम्ही त्याच्या डोक्यामध्ये असे विचार आणू नका. असं कधीही होत नाही. मी सांगितलं ना, मी एवढ्या वर्षापासून नाथांची सेवा करतोय. मी कोणता संसार सोडलाय? संसारात राहून नाथांची भक्ती करतोय, तरी नाथांची पूर्ण कृपादृष्टी माझ्यावरती आहे. जो कोणी तुम्हाला सांगत असेल का नाथांची भक्ती करत असताना तो व्यक्ती निघून जातो अचानक, किंवा तो संसार तोडून देवाच्या मागं फिरतो, तर हे साफ चुकीचं आहे. माझे नाथ असं कधीच करू शकत नाही. हे सर्वात पहिलं काढून टाका. मी स्वतः सांगतोय. असे किती जण दाखवू मी का ते संसारात राहून नाथांची भक्ती करताय? आता तर घराघरामध्ये नाथ पूजल्या जाऊ राहिले. का पूजल्या जाऊ राहिले? कारण की पहिली भीती होती, आता भीती नाही. कारण की हे जे चुकीच्या लोकांनी जी अफवा फैलवली ही चुकीची होती, आणि तीच आम्ही उघड पाडली. का नाथ असं कधीही करती नाही. नाथ कोणाचा संसार तोडती नाही, उलट संसार बसवतात, तुटलेला संसार बसवतात, असे माझे नाथ आहे. तर हा भ्रम सर्वात पहिलं काढून टाका. माझा शिष्य जरी असेल तर त्याच्या बायकोला पण तेच सांगणे, आणि बाहेरचे जरी असेल तर त्यांच्या बायकांना, त्यांच्या आयांना, त्यांच्या परिवारांना, त्यांच्या माता मावल्यांना माझं हे सांगणे का हा भ्रम डोक्यातनं काढून टाका. असं कधीही होत नाही. उलट नाथांचं नामस्मरण करा, उलट त्यांची ध्यानधारणा करा. उलट तुम्ही गोरक्ष जालंधर चरपटाक्ष अडभंग कानिप मच्छिंदराद्य चौरंगी रेवानक भरतरी संज्ञा भूम्या बबहू नवनाथ सिद्धा हा मंत्र जपा. 100% तुमच्या घरामध्ये कुठलं विघ्न असेल तर ते निघून जाईल. एवढं बोलतो, माझे शब्द संपवतो. आदेश, अलग निरंजन.